नमस्कार, जय शिवराय. तर तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या नवीन एपिसोडमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण हिट करणार आहोत आर्म्स. तर आर्म्समध्ये मोस्टली मी शोल्डर, बायसेप, ट्रायसेप हे 3 मसल हिट करतो. पण आज माझा शोल्डर रिकवर नसल्यामुळे आणि थोडासा शोल्डरला मला पेन आणि थोडा स्टिफनेस जाणवतो. त्यामुळे आपण शोल्डरला ह्या वीकसाठी रेस्ट देतोय पूर्णपणे आणि आज त्यासाठी आपण करतोय बायसेप आणि ट्रायसेप. तर तुमची बॉडी एक बेस्ट वेमध्ये दिसण्यासाठी हे 2 मसल्स एक आउटर ॲम्बियन्ससाठी खूप जास्त गरजेचं आहे. तर हे हिट करताना किंवा हे परफॉर्म करताना फॉर्म आणि टेक्निक ह्या सगळ्या गोष्टी कशा असाव्यात तर याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचा एक सबस्क्राईब हा तुम्हाला फ्री आहे, पण माझ्यासाठी त्याची खूप मोठी व्हॅल्यू आहे. तर असा सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग अशा काही लोकांना शेअर करा ज्या लोकांना जे बिगिनर आहे, ज्यांना माहीत नाही आहे की कुठले वर्कआउट कशा प्रकारे करायचे किंवा सायंटिफिकली बायोमेकॅनिकली कुठला वर्कआउट कशा प्रकारे आपल्याला परफॉर्म करायचा आहे. तर आपण पहिला वर्कआउट करणार आहोत आजचा बायसेप कर्ल. ओके, तर बायसेप कर्लमध्ये आपण घेणार आहोत बारबेल सोबत. तर बारबेल बायसेप कर्ल हा सर्वात मेन आणि सर्वात उत्कृष्ट असा वर्कआउट आहे जो आपल्या बायसेपला एक चांगला राऊंड शेप देतो आणि तुमच्या पुलिंग मुवमेंट्सला अजून चांगलं करतो. तुमचा ओव्हरऑल जो बॉडी अटायर आहे त्यालाही खूप चांगला करतो. तर आपण आता फर्स्ट वर्कआउट परफॉर्म करूयात बारबेल बायसेप कर्ल्स. तर मला खूप लोक विचारतात की सर बायसेप ग्रो करण्यासाठी सर्वात बेस्ट वर्कआउट कुठला. तर आतापर्यंत माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे आणि जेवढं मला सायंटिफिकली नॉलेज माहिती आहे तर बायसेप बार्बल कर्ल हा सर्वात मोठा एक्सरसाइज आहे आणि सर्वात इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे, कारण की यामध्ये तुमचा ऑलमोस्ट 80% जो बायसेपचा मसल आहे तो टार्गेट केला जातो. आणि इकडे सर्वात मोठी चुकी जे करतात की इकडे खूप जास्त वेट घेतात, कारण की हा मसल खूप छोटा आहे. इथे तुम्हाला इगो लिफ्ट करण्यापेक्षा तुम्ही जर का फॉर्म टेक्निक्सवरती जर लक्ष दिलं तर इकडे तुमचा बायसेप खूप चांगला ग्रो होऊ शकतो. तर इकडे मी मोस्टली 2 व्हेरिएशन्स करतो, एक वाईड ग्रिप आणि एक क्लोज ग्रिप. पहिले 3 सेट जे असतात ते मोस्टली हेवी असतात आणि नंतर जे 3 सेट आहेत ते मोस्टली मी व्हॉल्यूमला पुश करतो. आणि त्याच्यानंतर जो सेकंड वर्कआउट आपण करतो तो असतो आपला मशीनने एक बारवरती सेम बायसेप कर्ल, ज्यामध्ये मी एल्बोला प्रॉपर स्टेडी ठेवतो, बॉडी एकदम टाईट असते आणि यामध्ये पहिले 3 सेट सेम अगेन हेवी परफॉर्म करतो आपण. तर जास्त वेट घेऊन इकडे कमी रेपिटेशन. पण इकडे सर्वात मेन महत्वाची गोष्ट जी असते ना की तुमचा जसा पहिला रेप दिसतोय ना तसा सेम लास्टचा रेप दिसला पाहिजे. इव्हन फेल्युअर होताना सुद्धा तुमची बॉडी, तुमचे जे फॉर्म अँड टेक्निक आहे ते प्रॉपर पाहिजे, तर जेणेकरून तुमचा तो मसल तेवढा कॉन्ट्रॅक्टही होतो आणि तुम्हाला इंजुरीज होत नाहीत. तर मोस्ट प्रोबॅबली जेव्हाही तुम्ही छोटे मसल ट्रेन करत असताना जर का खूप जास्त वेट घेत असाल तर ते चांगलं नाही आहे. तर इकडे तुम्ही कमी वेटने प्रॉपर फॉर्मने जर का परफॉर्म कराल तर तुम्हाला अजून चांगले रिझल्ट मिळतील. तर इकडे आपण ऑलमोस्टली आता याचा व्हॉल्यूमलाही ऑलमोस्ट पुश झालेला आहे. आता याच्यानंतर एक लास्ट आपला वर्कआउट असेल. थोडा आधी आपण पंप बघून घेऊया की आपला पंप कसा आलेला आहे बॉडीला. तर इकडे आज मला चांगला पंप फील होतोय. आज जरा डाएटही चांगला झालाय. त्यानंतर आपण थोडासा रिकवर करून थोडा प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला थोडा 1 ते 2 मिनिटाची रिकव्हरी ब्रेक महत्त्वाचा असतो. तर त्यानंतर आपण व्हॉल्यूमसाठी जातोय. तर नेक्स्ट जो वर्कआउट असेल तो असेल व्हॉल्यूमसाठी. तर यामध्ये आपण 12 ते 15 रिपिटेशन्स टार्गेट करतोय, कारण की इकडे जे आहे की आपल्याला मसलला एक मॅक्सिमम लेवलपर्यंत घेऊन जायचंय, पुश करायचंय, की जेणेकरून आपल्याला तो फील आला पाहिजे की ओके आता झालेला आहे प्रॉपरली. त्यानंतर परत अगेन आपण आपला पंप चेक करतोय. वर्कआउटच्या मध्ये मध्ये स्वतःला बघत राहा, स्वतःला अप्रिशिएट करत राहा. तुमचा मसल वाढतोय, तुमची प्रोग्रेस होतीये, तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर रोजच्या रोज जर का तुम्ही प्रोग्रेस तुमची नोट डाऊन करत असाल किंवा ट्रॅक करत असाल तर तुम्हाला अजून मजा येते वर्कआउटला. त्यानंतर आपण लास्ट वर्कआउट परफॉर्म करतोय बायसेपसाठी. तर बायसेप डंबल कर्ल, तर ज्यामध्ये वेट थोडंसं मॉडरेटच आहे, अराउंड एक 15 ते 20 kg पर्यंत. लाईक फर्स्ट माझा जो असतो तो सेम 20 kgs घेतो मी 6 ते 8 रेप, नंतर वेट कमी करतो आणि याचे 5 सेट टोटल परफॉर्म करतो. त्यानंतर अगेन पंप चेक करून आपण जो व्हॉल्यूम आपला राहिलेला आहे पुढचा सेट तो करून घेतो. त्या व्हॉल्यूम मध्ये पण अराउंड एक आय थिंक 17.5 किलो वगैरे ठेवलेला आहे, ज्यामध्ये आपण अगेन 8 to 10 रिपिटेशन्स परफॉर्म करतोय लास्टचे. आणि त्यानंतर अगेन तुमचा थोडासा रेस्ट घेऊन थोडं रिकवर करून आपण नेक्स्ट वर्कआउट करतो ट्रायसेपसाठी, जो आहे ट्रायसेप पुश डाऊन.
जो सर्वात इफेक्टिव्ह वर्कआउट आहे ट्रायसेप्ससाठी. तर हा वर्कआउट करताना सर्वात मेन जी गोष्ट आहे की वेट अगेन सेम मॉडरेट पाहिजे. इकडेही खूप जास्त इगो लिफ्ट करू नका आणि इकडे तुमची बॉडी जास्त स्टेबल पाहिजे. शोल्डर्स एल्बो हे प्रॉपरली एका लाईनमध्ये हवेत आणि इकडे तुम्हाला मॅक्झिममली जेवढी कंट्रोल मुवमेंट करता येईल तेवढा कंट्रोल मुवमेंटमध्ये केला पाहिजे. याचे पण सेम मी 6 सेट परफॉर्म करतो टोटल. त्यानंतर नेक्स्ट जो आहे आपला तर तो आहे ओव्हरहेड स्कल क्रशर. तर हा एक थोडा मला माझा आवडता वर्कआउट आहे ज्याने मला खूप चांगला माझ्या ट्रायसेप वरती कॉन्ट्रॅक्शन मला फील होतो आणि त्यामुळे मला खूप चांगला ट्रायसेप बिल्ड करण्यासाठी हेल्प पण झालेली आहे. तर हे माझे ट्रायसेपचे मेन पीक आहे. त्यानंतर लास्ट मी एंड करतो हॅमरने, जो माझ्या बायसेपला खूप चांगला आकार देतो आणि माझी जी पुलिंग स्ट्रेंथ आहे किंवा माझी जेव्हा मी डंबल घेताना लाईक चेस्ट प्रेसला जेव्हा मी डंबल वरती घेतो किंवा शोल्डर प्रेसला डंबल वरती घेतो, तो पहिला जो मला पुश आहे तो हॅमरने खूप चांगला मिळतो माझ्या बाकीच्या ज्या स्ट्रक्चरल मुवमेंट्स करताना. तर त्या आपला वर्कआउट झालेला आहे पूर्ण आणि आता आपण घेतो आपल्या पोस्ट वर्कआउटमध्ये व्हे प्रोटीन आयसोलेटचे 2 स्कूप आणि त्यामध्ये 5 ग्रॅम क्रिएटिन. आता मी मोस्टली हे फ्लेवर क्रिएटिन यूज करतोय कारण की मला आता पुढे काम करायचं आहे. तर मोस्टली मी याचा फ्लेवरही खूप चांगला आहे. तर थोडंसं पीत पीत आणि त्याला एन्जॉय करत करत बाकीचं पुढचं जे उर्वरित काम आहे आपलं तर ते पूर्ण करणार आहे मी. आणि अजून एक प्रश्न मला विचारतात लोक मोस्टली की सर प्रोटीन हे पोस्ट वर्कआउटच का घेतलं जातं. तर त्याचं एक साधं रिझन आहे, एक सायंटिफिक साधं रिझन आहे की आपली बॉडी जी असते वर्कआउटच्या नंतर वर्कआउटच्या वेळी ॲनाबॉलिक विंडोमध्ये, तर ॲनाबॉलिक विंडोमध्ये तुमच्या बॉडीमध्ये जे प्रोटीन आणि क्रिएटिन तुम्ही जे पित आहात तर ते चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब होऊ शकतो कम्पेअर टू द अदर टाइम्स. तर त्यामुळे प्रोटीन आणि क्रिएटिनला हे पोस्ट वर्कआउटमध्ये कन्झ्युम केलं जातं. तर तुम्ही पण बिंदास कन्झ्युम करा प्रोटीन आणि क्रिएटिनला, जे 100% सेफही आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.